हॅलो गणपती बाप्पा हा ठीक आहे डिस्चार्ज जाऊ दे त्याला। अलिबाग तालुक्यातील चोंढी गावात 2012 साली झालेल्या कॉम्प्युटर सेंटरवरील हल्ल्याप्रकरणी न्यायालयानं शिवसेना शिंदे गटाचे नेते दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना 7 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली। शिक्षेनंतर भोईर यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात राजकीय तापमान वाढवलंय। कारण आमदार दळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन करून डिस्चार्ज देऊन त्यांना तळोजात जाऊ दे असा आदेश दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये दळवींचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये दळवींनीच छोटम शेठचा पद्धतशीर गेम केला का असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्या व्हिडिओतील डिस्चार्ज देऊन तळोजात पाठवा या एका वाक्यानं स्थानिक राजकारणात वादळ उठलंय। भोईर हे काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिंदे गटात आले। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांना आवास मतदारसंघातून संभाव्य उमेदवार मानले जात होते। तसंच जिल्हा परिषदेच्या नियोजनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। पण त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती। आता भोईर यांना शिक्षा आणि त्यानंतर आमदार दळवींच्या फोन ऑर्डरचा व्हिडिओ समोर आल्यानं या संपूर्ण घडामोडीकडे राजकीय क्लीनअप म्हणून पाहिलं जात आहे। भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आमदार दळवी यांनी फोन करून जिल्हा शल्यचिकित्सकांना थेट आदेश दिल्याचा दावा नागरिक करतायत। काहींनी या कृतीला कायद्याच्या प्रक्रियेतील हस्तक्षेप असंही संबोधलंय, तर दुसरीकडे शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये मात्र भोईर गेले म्हणजे आता आमचा मार्ग मोकळा अशी चर्चा जोर धरताना दिसते आहे। या सर्व घडामोडींमुळे अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या व्हिडिओची सत्यता, तपास आणि पुढील कारवाई याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आमदार साहेब या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देतात का? कारण या एका फोन कॉलमुळे केवळ भोईर नव्हे तर संपूर्ण शिंदे गटातील समीकरण हादरली आहेत असंही मत काही सुज्ञ लोकांनी नोंदवलंय। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।